म्हटलं आमच्यासाठी फटाके फुटले, पण फटाके कुणासाठी फुटले माहितीये का? कुणासाठी? चंद्रहार दादा, चंद्रहार पाटील. कारण माहितीये का? काय रे? उमेदवारी जाहीर झाली. काय सांगतो? लोकसभेची. कुणाकडून? उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, शिवसेना. भेटायचं का? चला भेटूयात मग. आता काय भेटावंच लागेल. हो ऐका ना, आम्हाला लोकसभेसाठी उभं राहायचं इकडे. तुम्हाला? हो लोकसभेसाठी? हो. इथून? हो थांबा जरा. हॅलो दादा, कुठे आहे तुम्ही? जरा या इकडे जरा. लोकसभेला उभं राहणार होतं पण कॅन्सल. इलेक्शनला उभं राहायचं इथं? नाही राहायचं होतं पण आता कॅन्सल. कशाबद्दल कॅन्सल केले? हो नाही सांगतो आम्ही तुम्हाला, फक्त गाडीत बस आमच्या, आम्ही तुम्हाला सांगतो. माझी उमेदवारी आहे माहिती आहे ना तुम्हाला? हो सॉरी, गाडीत बसा, तुम्हाला सगळं सांगतो प्लीज. दादा खरं सांगतो तुम्हाला, आता आम्ही लोकसभा इथून लढवणार होतो. बरं, सगळं झालं पण होतं, आमचं ठरलंच होतं, पण आम्हाला माहित नव्हतं तुम्ही इकडून लढणार आहे. पण आता आम्ही कॅन्सल करतो. कारण गेली 1.5-2 वर्ष झालं मी ह्या मतदारसंघातल्या प्रत्येक गावामध्ये पोहोचलेलो आहे. विकास कामांवर सगळं चर्चा केलेली आहे, बघितलेलं आहे विकास कामाच्या विषयी काय करावं लागतंय काय नाही. आणि आज माझी उमेदवारी घोषणा झालेली आहे. आणि तुम्ही जर उभा राहिला तर तुमचं डिपॉझिट पण राहणार नाही आणि बऱ्यापैकी तुम्ही पण मतदारसंघात परत दिसणार नाही. त्यामुळे आपलं मैत्रीच्या ह्याच्यात आपण तुम्ही आपलं शांत राहून मला सहकार्य करा. पण दादा काय वाटतं, तुमच्या समोर संजय काका आहेत, 10 वर्ष खासदार राहिले, काय समोरचं पहिल्यांदा कसं वाटतंय? मी तेच म्हणतो तुम्हाला की आज काही टीका करून आज मी काकांनी काय केलं नाही किंवा काय केलं हे सांगायची आज परिस्थितीच नाही. कारण आज आमच्या मतदारसंघ सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये जुन्या जे पूर्वीचं मतदान होतं जे 19 लाख वरती 21,000 काहीतरी होतं आणि आता तेच मतदान 24 लाख झालेलं आहे. म्हणजे जवळजवळ 5 लाख नवीन फर्स्ट वोटर आहेत ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत आणि ती सगळी यंग जनरेशन हे सर्व मतदान करणार आहे. ही यंग जनरेशन आहे ती कुणाशीही बांधील नाही, त्यांना सर्व गोष्टी कळत आहेत. आतापर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये काय काय विकास कामं झाली, काय काय व्हायला पाहिजे होती, शेजारच्या जिल्ह्यामध्ये काय झाले, आपल्या जिल्ह्यामध्ये काय व्हायचं राहिले, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या ह्या पिढीला सांगायची गरज नाही. पण दादा एक गोष्ट खरं सांगू का, म्हणजे आमच्याच कॅमेऱ्यात संजय काका पाटील असं म्हणाले की चंद्रहार पाटलांची पर्सनॅलिटी, त्यांचे आखाड्यातले डाव, डबल महाराष्ट्र केसरी हे त्यांचे म्हणजे तुमचं कौतुक करत होते आमच्याच कॅमेऱ्यावर. मग तुम्ही काय सांगाल त्यांना? मी आदरणीय काकांचा सन्मान करतोय म्हणजे आणि पूर्वीपासून माझे त्यांचे संबंध वैयक्तिक संबंध राहिले की 100% आम्ही चांगले संबंध राहिले. आज आम्ही एका वेगवेगळ्या पक्षातून आम्ही एकमेकांच्या समोर उभा आहे. त्यामुळे ह्या गोष्टी अगदी आमच्या दोघांचं भांडणच पाहिजे असं काही नाही ना. तेवढी त्यांनी त्यांच्या भूमिका मांडाव्यात, मी माझ्या भूमिका मांडाव्यात आणि त्यानंतर जनतेला जे योग्य वाटतंय ते जनतेनं मतदान करून तो कौल द्यावा. ह्याच गोष्टी यातनं. कारण आजची परिस्थिती अशी झालेली आहे की संजय काका तिकडून आहेत, मी इकडून आहे, म्हणजे हाणाहाणी भांडणं झाली पाहिजे असं काय एकंदरीत चित्र वाटते. पण असं काही होणार नाही. कारण सांगली जिल्ह्यात दादा आता फक्त संजय काका पाटीलच नाही तर वसंतदादांचे नातू विशाल पाटील पण आहेत की रिंगणात, ते पण अजून ठाम आहेत की उमेदवारीवर? आता ही उमेदवारी आता घोषणा झालेली आहे. आता तुम्ही जर त्यांची प्रतिक्रिया घेतली, तुम्ही त्यांची प्रतिक्रिया घेतली जाता किंवा आदरणीय विश्वजित कदम साहेबांची जर घेतली तर महाविकास आघाडीची उमेदवारी घोषणा होईपर्यंत आपापल्या पद्धतीनं उमेदवारी खेचून आणणं किंवा उमेदवारी मागणं हे ज्या त्या उमेदवाराचा प्रश्न आहे की पूर्ण ताकदीनिशी. आणि खरं आदरणीय बाळासाहेब विश्वजित कदमांनी त्यांच्या काँग्रेस पक्षासाठी प्रयत्न केले, मी माझ्या शिवसेना पक्षासाठी आदरणीय संजय राऊत साहेब असतील सर्वांनी त्या पद्धतीने प्रयत्न केले. पण महाविकास आघाडीतनं एकच उमेदवार येणार होता आणि तो मी आहे. त्यामुळे सर्वजण एकत्र काम करीन आम्ही, हा मला विश्वास आहे. पण आता साहेब तुम्ही उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं, म्हणजे बंड जेव्हा झालं शिंदेचं तेव्हा आमदार मंत्री उद्धव ठाकरेंचेच ते म्हणायचं की अरे साहेब भेटत नाहीत, साहेब वेळ देत नाहीत.
तुम्ही मातोश्रीवर कसे पोहोचला? हे मला तर ह्या जुन्या गोष्टी काय मी सांगू शकत नाही. कारण मी ज्यावेळेस पोचलो त्यावेळेस आदरणीय उद्धव साहेबांनी माझं स्वागतच केलं मातोश्रीवर. आणि खरं जी अनपेक्षित होतं, आदरणीय जिथं बाळासाहेब बसायचे, जिथं उद्धव साहेब बसतात त्या रूममध्ये नेऊन अगदी मला व्यवस्थित चर्चा केली, कशा पद्धतीनं आपण ह्या सर्व गोष्टी पुढच्या केल्या पाहिजेत. आणि मला इथं कुठेही जाणवलं नाही की बाबा असं काय होत असेल असं मला हे वाटत नाही. पण दादा तुम्हाला भेटले कसे? पण ते बाकीचे जे आरोप करतात ते त्यांचं ठीक आहे, पण तुम्हाला कसे भेटले ते? उद्धव साहेबांनी आणि आदरणीय संजय राऊत साहेबांनी खरं सर्व गोष्टींचा परवा त्यांनी भाषणातही सांगितलं की मी त्याच्या पाठीमागं कोण आहे किंवा त्याच्या घरात कोण आमदार खासदार हे बघत नाही, जास्त करून तो माणूस बघतो, तो माणूस काय करू शकतो किंवा इथून पुढे त्याच्या ध्येय धोरणं काय असतील. कारण मी माझी ध्येय धोरणं जी सांगली जिल्ह्याविषयी आहेत ती मी परवाच माझ्या जाहीरनामा, माझा स्वतः वैयक्तिक मी जाहीरनामा काढून ती पूर्ण बाहेर काढलेला आहे सगळा जाहीरनामा. आणि ह्याच्यापूर्वी केलेली कामं आणि माझी कुस्तीतली कारकिर्दी खरं त्यांना त्या गोष्टीवर विश्वास बसला असेल की खरं हा काहीतरी करू शकतो. आणि म्हणून त्यांनी माझ्यावर विश्वास जो दाखवला, खरं माझ्यासाठी एका शेतकऱ्याच्या मुलासाठी ही एवढी मोठी गोष्ट आहे की कारण गेली 1.5-2 वर्ष झाले मी मतदारसंघामध्ये गाव ना गाव फिरतोय, पण आजपर्यंत माझा पक्ष ठरत नव्हता किंवा कुठल्या पक्षात उमेदवारी करणार काय करणार हे आजपर्यंत ठरत नव्हतं. पण मला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाने जो आधार दिला मला, तो खरं मी आयुष्यभर विसरू शकत नाही. पण दादा एक खरं सांगायचं झालं ना तर आता आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा जर अभ्यास करायचा झाला तर तसं बघायला गेलं तर हा काँग्रेसच इथं संपूर्णपणे ताकद लावून आहे. तर मग शिवसेनेची पण ताकद काय हे आपल्याला पण माहिती आहे. तर मग आता जर काँग्रेस पण जर विरोधात गेली तर मग टिकाव कसा लागणार, ही लढत कशी होणार? मग नाही माझा दृष्टीनं आज महाविकास आघाडी म्हणून ज्यावेळेस आपण एकत्र काम करतोय, सीट फायनल मध्ये ठरलेले आहेत, कुणी किती सीट घ्यायच्या कुणी किती सीट घ्यायच्या हे वरिष्ठ लेवलला ठरलेलं असतंय. मग जिथं कुणाची ताकद कमी, आज शिवसेनेची ताकद कमी आहे ठीक आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मी नाही म्हणणार नाही. पण आज आमची काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद इथं जास्त आहे ना. त्यांनी मिळून आम्हाला आधार द्यायचा. जिथं काही अनेक ठिकाणी औरंगाबाद असेल किंवा अनेक महाराष्ट्रामध्ये नाशिक असेल तिथं शिवसेना पक्षाची जास्त ताकद आहे, पण उमेदवार तिथं काँग्रेस राष्ट्रवादीचे आहेत. तिथं सर्वजण मिळून काँग्रेस आधार दिला असं वाटतं का? हा काँग्रेस आधार दिला असं वाटतं का? नक्की काँग्रेस आधार देणार, महाविकास आघाडी बरोबर राहणार. आणि तुम्हाला मी महत्त्वाची गोष्ट सांगतो, 2014 साली भाजपच्या बाबतीत हीच परिस्थिती होती. आदरणीय काका ज्यावेळेस पहिल्यांदा भाजप पक्षाकडून उभा राहिले होते इथं लोकसभेच्या मैदानात, त्यावेळी एकही नगरसेवक, एकही पंचायत समिती सदस्य भाजपचा इथं नव्हता अस्तित्वात. आणि एकमेव काका फक्त लोकसभेचे उमेदवार त्यावेळेस होते. आणि त्यावेळेस जिल्ह्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 कॅबिनेट मंत्रीपदं आमच्या जिल्ह्यामध्ये होती महाविकास आघाडीची. आदरणीय पतंगराव साहेब असतील, आर आबा असतील, जयंतराव पाटील साहेब आहेत, प्रतीकदादा होते त्यावेळेस केंद्रीय मंत्री, परत मदन भाऊ काही कालावधीसाठी मंत्रिपदावर होते, तसेच आदरणीय शिराळ्याचे शिवाजीराव देशमुख साहेब विधान परिषदेचे सभापती होते. म्हणजे अगदी कॅबिनेट दर्जाची जी 5, 6, 7 पदं जी सांगली जिल्ह्यामध्ये असताना भाजपने त्यावेळी जवळजवळ अनेक म्हणजे मताधिक्यानं विजय मिळवलेला होता. त्यामुळे असं काही नाही की तिथं त्यावेळेस भाजपला शिवसेनेनं मदत केली, त्यावेळेस ताकद दिली भाजपला, तसेच ह्यावेळेस आमच्या शिवसेना पक्षाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हात देणार. पण दादा विश्वजित कदमांसोबत बोलणं वगैरे काही झालं का तुमचं? म्हणजे आत्ताच्या ह्या वेळेपर्यंत आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील किंवा विशालदादा असतील त्यांच्या पद्धतीनं त्यांनी सांगली जिल्हा हा काँग्रेसला सुटावा हा प्रयत्न चालू असेल त्यांचा. कारण मागाशी मला सांगितलं की ते दिल्लीमध्ये आहेत आता, पण आता उमेदवारीची घोषणा झालेली आहे. आता उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर आम्ही सर्वजण एकत्र मिळून काम करणार आहोत. कारण परवा उद्धव साहेबांच्या सभेच्या आदल्या दिवशी मीही जाहीर केलेलं होतं की उद्या जर विशालदादा उमेदवार असतील काँग्रेस पक्षाकडनं तर मी शिवसेना एक शिवसैनिक म्हणून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील. पण दादा आता राजकीय आखाड्याबद्दल आपण बोलूच, ते बोलणं होतच राहील. पण आता आम्हाला तुमचा आहे ना कुस्तीचा जो आखाडा आहे तो बघायचा आहे, जरा घेऊन चला ना आम्हाला. चला तिकडेच जाऊ आपण आता. असं हे आमचं सेंटर
भारतातलं एकमेव सेंटर आहे की ज्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.